शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकाच वेळी वितरण, 4000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ज्या निर्णयाची लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, तो निर्णय अखेर प्रत्यक्षामध्ये आला आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकाच वेळी वितरण करण्याचे सुरू झाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 4000 रुपये जमा होण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू झाली आहे. याचबरोबर राज्य शासनाने या वितरणासाठी सुमारे 4900 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे 58 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंद देणारी बातमी आहे. तर मित्रांनो, हा पैसा नेमका कोणाला मिळणार? सर्वांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार का? अजून पैसे आले नसतील तर काय करायचे? आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत की नाही हे कसे चेक करायचे? तर या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण आज आपल्या सोप्या भाषेमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवात करूया चला आजच्या या व्हिडिओला. राज्य शासनाचा मोठा निर्णय जाहीर झाला आहे. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला 9वा आणि 10वा हप्ता एकाच वेळी वितरण करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शासनाने सुमारे 4900 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केला आहे. या निधीचा लाभ 58 लाखाहून अधिक पात्र शेतकरी बांधवांना मिळणार असून अनेक दिवसापासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणते हप्ते आहेत हे? तर यावेळी शेतकऱ्यांना 9वा हप्ता 2000 रुपये आणि तसेच 10वा हप्ता 2000 रुपये अशा प्रकारे एकूण 4000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर आता शेतकरी मित्रांनो, पैसे जमा होण्याची प्रक्रिया काय आहे जाणून घेऊया. अनेकांना वाटत आहे की सरकारने घोषणा केली आहे म्हणजे सर्वांच्या खात्यात एका क्षणी पैसे जमा होतील. असं नाही मित्रांनो, परंतु प्रत्यक्षात असं होत नाही. सर्वप्रथम शासनाकडून निधी मंजूर झाला जातो, त्यानंतर तो निधी संबंधित विभागाकडे पाठवला जातो. तेथून बँकिंग प्रणाली मार्फत व्यवहार होतात. त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाते. म्हणूनच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे दिसतील, तर काहींच्या खात्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसामध्ये जमा होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, आता समजून घेऊया कोणाला मिळणार आहेत 4000 रुपये. ज्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेत नाव आहे, आधार प्रणालीकरण पूर्ण आहे, बँक खाते आधाराशी लिंक आहे, तोच लाभार्थी योग्य आहे, अशा पात्र शेतकऱ्यांनाच दोन्ही हप्ते मिळणार आहेत. तर आता या ठिकाणी अजून पैसे आले नसतील तर काय करायचे आहे सांगतो शेतकरी मित्रांनो. जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नसतील तर घाबरण्याची किंवा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, कारण निधी वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमचे खाते नियमित तपासत राहा, बँकेत जाऊन SMS चेक करा, पासबुक अपडेट आहे का नाही हे सुद्धा चेक करा, किंवा मोबाईल बँक अपडेटवर व्यवहार तपासावा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे पैसे का अडकू शकतात हे सुद्धा आता या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. काही तांत्रिक कारणामुळे पैसे उशिरा येऊ शकतात. उदाहरणार्थ इथं बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार लिंक नसणे किंवा eKYC अपूर्ण असणे, त्याचबरोबर बँक खाते निष्क्रिय असणे आणि त्याचबरोबर लाभार्थी माहितीमध्ये काहीतरी त्रुटी असणे, हे सर्व असू शकतं. त्याचबरोबर म्हणून मी ही माहिती एकदा तपासून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. याचा महत्वाचा निर्णय काय आहे? तर आता या ठिकाणी मित्रांनो, सध्या खरीप हंगाम सुरू आहे. बियाणे, खते, औषधे आणि इतर शेतीच्या खर्चासाठी अनेक शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. अशा वेळी एकाच वेळी 4000 रुपयाची मदत मिळण्यासाठी लाखो शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्याचमुळे या ठिकाणी शेतकरी कामे पूर्ण होण्याची सुद्धा मदत होऊ शकते. तर आता या ठिकाणी महत्वाची सूचना, सोशल मीडियावर अनेक प्रकारचे बनावट मेसेज, चुकीची माहिती फिरत असते. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहिती किंवा खात्यात असलेल्या व्यवहाराचाच विश्वास ठेवा. आता या ठिकाणी मित्रांनो, आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा
आणि 10वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण या वितरणासाठी सुमारे 4,900 कोटी रुपयांची मंजुरी सुद्धा झाली असून 58 लाखाहून अधिक शेतकरी पात्र बांधवांना लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका. बँकिंग प्रक्रियेनुसार पुढील काही दिवसातच रक्कम जमा होऊ शकते. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळाली पाहिजे. तर अशाच विश्वासीय, अचूक आणि सर्वात आधी शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या कृषी हेल्पलाईन AN मराठी चॅनलसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.